नमस्कार, मी मनोज भोर आणि माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर बोलण्यासाठी ॲडव्होकेट जयेश वाणी आणि कायदे तज्ञ अशोक पावडे नागपूरहून. पुन्हा एकदा दोघांचं स्वागत करतो. खूप वेळपर्यंत आपण निकालाचं वाचन मन लावून ऐकत होतो. कायद्याचा कीस पाडला गेला सर्वोच्च न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निकालाचा आधारही दिला गेला. मला एक पॉलिटिकल लाईन याच्यामध्ये साधारणतः दिसतंय की मुख्यमंत्री पदाची जी काही संधी होती खास करून अजित पवारांना, ती मात्र या निर्णयामुळे विधानसभा अध्यक्षांच्या हुकली आहे. एक जर अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही आणि शिंदेचे 16 आमदार जर अपात्र झाले शिंदेसहित, तर मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा संधी होती, ती सुद्धा गेली. ही यातली एक मोठी पॉलिटिकल लाईन आपल्याला म्हणता येईल, राजकीय या निकालाचा अर्थ म्हणता येईल. कारण शेवटी निर्णय जे वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात त्यामुळे कुणाला फायदा कुणाला तोटा होतो. आणि तिसराच या निर्णयावरती कुणीतरी नजर लावून महायुतीमध्ये बसला होता. आणि जर तसा विचार आपण केला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काही वितुष्ट गेल्या काही दिवसांपासून दिसत होतं आपल्याला, त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांची महत्वाकांक्षा ही उचंबळून आली होती आणि वारंवार अजित पवार हे मुख्यमंत्री होतील वगैरे असे त्यांच्याच गटाचे नेते सारखे सांगत होते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गट हा नाराज होत होता आणि पुन्हा एकनाथ शिंदे गटातले पदाधिकारी नेते हे त्या संदर्भात अजित पवारांच्या गटाच्या विरोधात किंवा काउंटर करणारी मतही मांडत होती. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जर अपात्र ठरले असते शिंदे आणि त्यांचा गट 16 आमदारांचा, तर त्यांना सुद्धा संधी होती. अर्थात भाजपच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कळणं तितकंसं कठीण आहे, कारण ऐनवेळी त्यांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा बहाल केलं गेलं होतं आणि ते त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध होतं आणि मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे. हा एक राजकीय अन्वयार्थ मुद्दामून मी सांगतोय आणि तिथून आपण सुरुवात केली. आता मला एक एक करून तुम्हा लोकांचं या निकालाच्या अनुषंगानं विश्लेषण हवंय. निकालाचा अन्वयार्थ तुम्ही कसा काढला, सुरुवात करतोय पावडे सरांकडून. थोडा चमत्कारिक आहे. मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सुनील प्रभूंनी काढलेला व्हीप प्रायमाफिसी वैध ठरवलेला होता आणि तो व्हीप त्यांनी आज नाकारलाय. आणि व्हीप नाकारल्यावर गोगोले साहेबांचा व्हीप हा व्हॅलिड व्हीप त्यांनी ठरवलेला आहे. जर सुनील प्रभूचा व्हीप तुम्ही नाकारता, रद्द करता, डिसमिस करता, मग एव्हिडन्स डिस्कस करायची काहीच गरज नाहीये, तिथे संपलं ते. म्हणजे मग सबसिक्वेंट ऍक्शन डिस्कस करायच्या, मेरिटवर डिस्कस करायचा काहीच इश्यू नाहीये. एवढा मोठा एव्हिडन्स डिस्कस करायचा इश्यूच नाही. वन्स यू डिस्कस की सुनील प्रभू हॅज नो अथॉरिटी टू इश्यू द व्हीप, ऑल सबसिक्वेंट डेव्हलपमेंट सीजेस, त्याला काही अर्थ राहत नाही. ह्या एका रिझनवरच हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे मॅटर तर थांबणार नाहीये. मुद्दा असा आहे की आपल्याजवळ फक्त 2 महिने आहे. 2 महिन्यांनी इलेक्शन लागणार आहे. दरम्यान तुम्ही हायकोर्टात जाता की सुप्रीम कोर्टात जाता माहिती नाही. सुप्रीम कोर्टात गेले तर ते म्हणतील की तुम्ही पहिल्यांदा ती रेमेडी एक्झरसाइज करा, हायकोर्टात जा. हायकोर्टात गेल्यावर त्यांना रिप्लाय देतील, हा वेळ जाईल. या दरम्यान मध्ये हा सगळा वेळ निघून जाईल. बाय द टाइम इलेक्शन डिक्लेअर्ड होईल आणि इलेक्शन डिक्लेअर्ड होल्यानंतर इनप्रॉक्च्युअस होईल पिटिशन आणि तो इश्यू तसाच राहील. हा बिलकुल एक क्लिअर अर्थ आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जे रिझनिंग त्यांनी दिले, म्हणजे एक तर ज्युरिडिक्शन असतं प्रत्येकाचं, स्पीकरचं ज्युरिडिक्शन होतं, त्यांना फक्त डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू डिसाईड करायचा होता. त्यांनी डिस्क्वालिफिकेशनच्या इश्यू मध्ये तुम्ही जर एक्झरसाइज बघितली असेल पहिल्या 1 तासाची, तर त्यांनी पार्टी कुठली रिअल पार्टी आहे, शिवसेना जे कोणाची आहे हाच इश्यू याचा निकाल लावून दिला आज. म्हणजे पूर्ण फायनली म्हणजे फायनल ऍडज्युडिकेशन केलं. आता प्रश्न असा आहे ते की वेदर द स्पीकर इज अ फायनल ऍडज्युडिकेटर टू डिसाइड द पार्टी, हा इश्यू आहे. म्हणजे हा त्याचे एक्सिट ऑफ ज्युरिडिक्शन नाही झालं का? तुम्ही तुमच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपला पॉवर एक्झरसाइज केलेला आहे, केवळ आपलं पॉलिटिकल स्टेबिलिटी मिळवण्याकरता. आणि याच्यावर बोलायला गेलं तर खूप सारं आहे, पण हे माझे 2 मुद्दे मला मगापासून मनात खटकत आहे आणि या 2च मुद्दे अतिशय महत्वाचे मुद्दे आहे. आणि ही जी पिटिशन होणार आहे, 2 मुद्द्यात डेफिनेटली होणार आहे. कारण काय, सॅटिस्फाईड होणार नाही लोक याच्यावर, खरं म्हणजे. बरं, दुसरा मुद्दा, आता मी ॲडव्होकेट जयेश वाणी यांच्याकडे जातो. एकतर सुप्रीम कोर्टानं व्हीपच्या संदर्भामध्ये जो निकाल दिला तो फिरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असतो का? कारण
यांना अपात्रतेच्या संदर्भातच निकाल द्यायचा होता, बाकी निर्णय सुप्रीम कोर्ट देऊन चुकली होती. मग सुप्रीम कोर्टाचं जे निरीक्षण, सुप्रीम कोर्टाचा आदेश व्हीपच्या संदर्भात पूर्णपणे नार्वेकरांनी फिरवलेला आहे. आणि दुसरा जो 2 पार्ट मध्ये मी माझा निकाल देईल असं ते म्हणाले. पहिल्या पार्ट मध्ये त्यांनी दुसऱ्या पार्ट मध्ये जो निर्णय द्यायचा त्याचं बॅकग्राऊंड तयार केलं एखाद तास, जसं पावडे सर म्हणाले. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये पक्ष कुणाचा काय आणि घटना या संदर्भातला निकाल देऊन त्यांनी दुसऱ्या भागात जो निर्णय द्यायचा तोच जास्त महत्वाचा आहे अपात्रतेच्या संदर्भातला. त्याची जी पार्श्वभूमी ज्या पद्धतीनं त्यांनी तयार केली, आणि इंग्रजीत असल्यामुळे लेमॅनला, सामान्य माणसाला कळायला ते कठीण होतं, पण जी पार्श्वभूमी त्यांनी तयार केली आपल्या निर्णयासाठी 1 तासभर, ती मात्र अत्यंत इंटेलेक्च्युअल होती. वेगळी इंटेलेक्च्युअल एक्झरसाइज त्यांनी केली, त्याच्यावर दुमत नाही आहे. मुद्दा असा आहे की डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू डिसाईड करायचा फायनल आणि पूर्ण अधिकार स्पीकरचा आहे. आणि त्यामुळे तिथे आर्ग्युमेंटच केलं गेलं होतं की जोपर्यंत राईटली और रॉंगली हा इश्यू डिसाईड करत नाही स्पीकर, तोपर्यंत हे मॅटर सुप्रीम कोर्टात येणार नाही. तुम्ही समजू नका की डिस्क्वालिफिकेशन हे सुप्रीम कोर्ट डिसाईड करेल. डिस्क्वालिफिकेशन हे सभापतीच डिसाईड केलं, आज त्यांनी डिसाईड केलं. आता हे राईटली आहे की रॉंगली आहे, आता खऱ्या अर्थाने हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये जाईल मेरिटवर. त्यावेळेस मेरिट नव्हतं, त्यावेळेस काय शेवटच्या टप्प्यातली आपण काही सुनावणी त्यांची पूर्ण ऐकली नाही, कारण जो महत्वाचा पार्ट होता, महत्वाचा भाग होता या निकालाचा, तो आपण साधारणतः मला वाटतं 1 सव्वा तासाच्या आसपास पूर्ण ऐकला. आणि यामध्ये त्यांनी 2018च्या घटनेला अमान्य करून टाकलेला आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाच अधिकार असतो. म्हणजे याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी वाटतात. एक तर घटनेची चिरफाड केली गेली, म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगानं जे काही निकाल दिले त्याचा आधार मात्र घेतला गेला. खूप वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला, मला जयेश वाणी यांना संधी द्यायची. तुम्ही, तुमचं नेटवर्क तुटलं होतं, बोला. येस, ओके. एक छोटीशी गोष्ट पावडे सरांनी सांगितलं, त्या मताला मी काही कॉन्ट्राडिक्ट करत नाहीये. फक्त एक छोटीशी त्याच्यामध्ये माहिती जी माझी आहे ती फक्त ऍड करतो. एक तर निवडणुका लागल्यावरती ही जी पिटिशन आहे ही काही इन्फ्रक्च्युअस होणार नाही, हा ती अकॅडमिक होईल. अशीच घटना गोव्याच्या केस संदर्भात झाली होती, त्यामुळे ती इन्फ्रक्च्युअस होणार नाही. येस, एक भाग करेक्ट. येस, दुसरा भाग आपल्यासाठी मुद्दा मला समजून सांगाल वाणी साहेब? तुमच्या दोघांची मतं जुळलेली आहे, पण मला थोडंसं नीट समजून सांगा अर्ध्या मिनिटामध्ये हा तुमचा मुद्दा काय. हा तेवढासा काही महत्वाचा मुद्दा नाही. इन्फ्रक्च्युअस अकॅडमिक म्हणजे त्याला फक्त स्वरूप राहील, त्याचा अर्थ राहणार नाही, एवढंच बाकी. हा, येस, म्हणजे तिच्या तो रिपोर्टेबल होईल, जजमेंट ते सगळं होईल, लागू पण होईल, पण ते इम्प्लिमेंट करता येणार नाही. इम्प्लिमेंट करता येणार नाही का, ती परिस्थिती राहणार नाही, तोपर्यंत नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं असेल. करेक्ट, म्हणून ती इन्फ्रक्च्युअस राहणार नाही, ती अकॅडमिक होईल. नंबर 1. बरोबर, करेक्ट, यू आर राईट. येस सर. नंबर 2 सर, सुप्रीम कोर्टाच्या बाबत आपण असं म्हणलं की ते खाली रेमेडी युटिलाइज करायला लावतील, तर असं होणार नाही, कारण की ऑलरेडी कालचा अफिडेव्हिट सुद्धा तिथेच दाखल आहे. ती ती जी पिटिशन आहे ती अजूनही पेंडिंग आहे, त्यामुळे तिच्यामध्येच आता जे फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्याचे हिअरिंग होणार आहे हे त्याला अटॅच होईल सगळं, आणि हे पुन्हा केलं जाईल या मताचा मी आहे. कारण की शेवटी इंटरलोकेटरी ऑर्डर आहे का ही याचा विचार करावा लागेल, आणि ती इंटरलोकेटरी ऑर्डर आहे कारण की क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे शेड्यूल 10 मध्ये, तर ते तिथे जाईल असं माझं वैयक्तिक मला वाटतं. कदाचित हे जे आहे ना, माहितीये की जयेश, आजचा जो ऑर्डर आहे ना, हा फायनल ऑर्डर आहे. हा फायनल ऑर्डर, हा काही इंटरलोकेटरी ऑर्डर नाही, हा फायनल. म्हणूनच मी म्हटलं फायनल ऑर्डर आहे, म्हणूनच तो अपीलला चॅलेंजला जाईल ना, अपीलमध्ये जाईल. एक्झॅक्टली, एसएमपीला जाईल. येस, हा एक भाग झाला. दुसरा भाग सर, हे सगळं चालू असताना मी असा विचार करत होतो की नेमकं आपण आता तुमच्याकडे बोलताना सुरुवात काय करावी, तुम्ही काय प्रश्न विचाराल, अशा अनेक गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या. तर माझ्या डोक्यात जी पहिली प्रतिक्रिया मी ठरवून ठेवली होती की हीच द्यायची. मला आजचा निकाल हा विनोदी वाटतोय, आणि मी हे खूप जबाबदारीने आणि खूप गांभीर्याने बोलतोय. हा निकाल विनोदी आहे. याच्यात एकच गोष्ट सांगायची राहिली आहे या निकालामध्ये आता, की वंदनीय पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेमके वडील कोणाचे आहेत, एवढंच काय ते सांगायचं बाकी ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आता साधी गंमत बघा, या निकालाचा जो लब्बोलुबाब आहे किंवा ज्याचा आपण मतितार्थ म्हणूया तो हा आहे की शिवसेनेचा जन्म 22 जून 2022 ला झाला, असाच हा निकाल सांगतोय ना. तुम्हाला 2018ची तुम्हाला जी घटना आहे ती घटना तुम्हाला पक्षाची हायरार्की म्हणून मान्य आहे, पण पक्षाचा त्याच्यामध्ये केलेले बदल म्हणून तुम्हाला ती मान्य नाहीये. नंबर 1.
हा एक म्हणजे पहिला विनोद हा की बाळासाहेब कोणाचे वडील हे सांगायचं राहिलाय, हा पहिला विनोद आहे या निकालातला. दुसरा विनोद हा आहे या निकालातला की तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेच्या ज्या बाबतीत तुम्ही बोलता आहात त्यावरनं असं वाटतंय की शिवसेनेचा जन्मच मुळात 22 जून 2022 झाला, त्याच्या आधी शिवसेना अस्तित्वात नव्हती. क्रमांक 2, त्यांनी एक खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की उद्धव ठाकरे साहेब हे म्हणजे काही पक्षाचं विल नाहीये. ही जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ही राष्ट्रीय कार्यकारिणी अबोव्ह ऑफ द ऑल आहे आणि पक्षाध्यक्ष जे आहेत ते केवळ आणि केवळ त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेणारी अथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला एकनाथ शिंदेला यांना काढून टाकण्याचा, पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय हा काही योग्य नाहीये, हा कायदेशीर नाहीये. माझा मूळ प्रश्न पुन्हा हा येतो, हा विनोद का आहे? द डिसिजन विथ द कॉन्ट्राडिक्शन्स असं हे आहे. पण मग माझा दुसरा प्रश्न असा आहे की मग भारतीय जनता पार्टी बरोबर युती करण्याचा निर्णय कुठल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झाला होता? ज्यावरनं हे सगळं महाभारत घडलं ते डिसिजन मुळात की भारतीय जनता पार्टी बरोबर युती करायची, तो निर्णय कुठल्या नेमक्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पास झाला होता? हे तिसरा विनोदाचा भाग आहे. चौथा विरोधाचा भाग असा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेमध्ये बदल ग्राह्य नाही. मग 2019च्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार कोणाच्या सहीने निवडून आले? तो एबी फॉर्म कोणी वाटला होता? मग ते आमदारही राजीनामा देणार का? तुम्हाला जर ही प्रोसेसच मान्य नसेल वंदनीय बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरची घटनेमध्ये केली गेलेली, तर मग तर जर मी चुकत नसेल, आपण मला रिकलेक्ट करा, मी त्यातला तारीख आणि याच्यावरती थोडीशी माझी गडबड होते. भोयर सर, आपण त्याला कोणाला तरी रेकॉर्डही चेक करायला सांगा. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब नेता म्हणून वंदनीय बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच राष्ट्रीय कार्यकारिणीत आलेत. तोपर्यंत ते राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्हते, इफ आय एम नॉट रॉंग. कदाचित मी चूक असू शकेल, मी 50-50 मान्य करतो. हा, मग जर बाळासाहेबांच्या नंतर जर सगळं हेच मान्य नव्हतं तर मग पुन्हा प्रश्न हाच उरतो की मग तुम्ही तरी नेते कसे झालात? मग कॉन्ट्राडिक्शन जे आहेत ना या निकालातले ते बघा. अजून एक कॉन्ट्राडिक्शन आपल्याला मी निदर्शनास आणून देतो की विधानसभेमध्ये 2019च्या निवडणुका झाल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एबी फॉर्म चालत नाही, ती शिवसेना योग्य नाही. 90-95चं जे काही राज्य त्यांची जी घटना आहे पक्षांतर्गत तीच काही ती मान्य आहे. पण 2018 नंतर पक्षप्रमुख जे झालेत, पक्षप्रमुख म्हणून जे पद डिक्लेअर झालं, त्यांच्या एबी फॉर्म वरती निवडून आलेले लोक 2019 मध्ये पक्षाचे आम्हाला मतमतांतर आहेत, पक्ष जे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला हे आम्हाला अमान्य आहे हे जे सांगत होते, त्याच पक्षामध्ये त्यांच्या सोबतच राहून 2022 पर्यंत मंत्रीपद भोगतायत सर. तोपर्यंत त्यांचं विल आणि पक्षाचं विल वेगळं नसतं. 22 जूनला अचानक पक्षाचं विल आणि पक्षाचं विल आणि पक्षप्रमुखांचं विल वेगळं होतं. मात्र 2.5 वर्ष जोपर्यंत मंत्रिपदामध्ये यातले अनेक मंत्री हे कंटिन्यू आहेत, तेच मंत्री महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस होतं. तर हा निकाल बाकी काही नाही, ही चेष्टा आहे, हा विनोद आहे. या विनोदाच्या पलीकडे ह्याच्याकडे अजिबात बघायचं काही कारण नाहीये. अर्थात म्हणजे एक जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती हा सगळा निकाल उभा राहिला आहे त्यामध्ये असं वाक्य वापरलंय. मी ते वाक्य जशाल तसं तेवढ्यासाठी लिहून घेतलं कारण की खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे कोणाला उचलून जेलमध्ये टाकता, उद्या कदाचित तुमच्या माझ्यावरती हक्कभंगही आणतील की काहीतरी चूक बोललेत की काय म्हणून मी ते वाक्य मुद्दामून लिहून घेतलंय. चॅनल म्हणजे चॅनल बंद करून टाकतात पक्षावरती काय बोललं भाजपवरती, तर अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात. विधानसभा अध्यक्षांनी ट्रिब्युनल म्हणून जे वाक्य वापरलं ते वाक्य असं आहे, 118 क्रमांकाचं जे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने पॅराग्राफ 118 मध्ये दिलेलं आहे ते फाऊल आहे. आता मी ते 118 नंबर मध्ये ते फाऊल आहे असं त्यांचं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे. म्हणजे दुसरी पिढी आहे जी ज्युडिशियरीमध्ये काम करते चंद्रचूडांची, आणि चंद्रचूड स्वतः आता 58व्या वर्षी रिटायर होतील आणि ते त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत, पूर्ण वेळ वकिलीमध्ये आहेत. तर त्यांनी फाऊल प्ले केला आणि ऍडव्होकेट मिलिंद नार्वेकर बरोबर आहेत असं मी मान्य करतो सर, मी यातला विनोद शोधत नाहीये. हा पॅरा 118 काय म्हणतं, हा 11 तारखेचा जो निकाल आहे ना सुप्रीम कोर्टाचा, त्यातला पॅरा 118 काय म्हणतो, मी तेवढ्यासाठी सगळं घेऊन बसलोच होतो. इट इज इम्पॉर्टंट टू नोट that the above communication recognizes that the faction led by Mr. Shinde objected to the communication of the Deputy Speaker replacing Mr. Shinde as the leader by the resolution dated 22 June 2022, and second, appreciates the objection of the faction led by Mr. Shinde to appoint Mr. Chaudhary
to the role of leader, we will proceed on the assumption that the objection by the faction of Mr. Shinde was received by the speaker on 22nd June 2022. Since the communication of the speaker notes this date, स्पीकरनी नोंदवून घेतलेल्या तारखा आहेत म्हणून त्यांनी म्हटलंय. महत्वाचा पॅरा हा 119वा आहे, 118 नंतरचा, ज्याला 118ला फाऊल प्ले म्हणतायत ना, किंवा फाऊल ऑब्झर्वेशन म्हणतायत. 119चा पॅरा काय सांगतो? द स्पीकर वॉज अवेअर, ते म्हणतायत, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सगळा रेकॉर्ड चेक केला होता. ते म्हणतात द स्पीकर वॉज अवेअर ऑफ द इमर्जन्स ऑफ टू फॅक्शन इन द लेजिस्लेटिव्ह पार्टी ऑन 3 जुलै 2022. 3 जुलै 2022ला पक्षामध्ये फूट पडली आहे, हे सुप्रीम कोर्ट मान्य करतं. हे स्पीकरला माहित होतं, डेप्युटी स्पीकरला माहित होतं. when he appointed a new whip and a new leader because the resolution of respondents specifically mentioned that split had occurred due to prevailing dissatisfaction of MLAs of a शिवसेना. रिस्पॉन्डंट म्हणजे कोण होतं या पिटिशन मध्ये? सुभाष देसाई हे पिटिशनर होते, रिस्पॉन्डंट होते एकनाथ शिंदे आणि गट. एकनाथ शिंदेचा गट जे सुप्रीम कोर्टात म्हणतो आहे की आम्ही स्प्लिट होतो आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. मात्र सन्माननीय ऍडव्होकेट, सन्माननीय विधानसभा अध्यक्ष, सन्माननीय श्री 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 राहुलजी नार्वेकर जे म्हणतायत की ते फाऊल ऑब्झर्वेशन आहे, तर ते कसं आहे बघा की त्यांनी तिथे मान्य केलेलं आहे. Further, the fact that there were two resolutions appointing two different whip and two different leaders would no doubt have resulted the speaker interfering that there were two faction of शिवसेना. हे 2 रिझोल्युशन्स त्यांच्याकडे गेले म्हणून स्पीकरला त्यामध्ये यावं लागलं असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. हायलाइट करून ठेवलेला पार्ट आहे. द स्पीकर ऑन टेकिंग कॉग्निजन्स ऑफ द रिझोल्युशन पास्ड बाय द फॅक्शन्स ऑफ SSLP म्हणजे शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी led by Mr. Shinde did not attempt to identify which of the two persons who were nominated, Mr. Prabhu and Mr. Gogawale, were authorized by the political party. ते असं म्हणतायत की हे कोण केलेलं या दोघांपैकी हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. इन कंटिन्युअस सिच्युएशन सच ॲज धिस द स्पीकर शुड हॅव कंडक्टेड अन इंडिपेंडंट इन्क्वायरी based on the rules and regulations of the political party, identify the whip authorized by शिवसेना political party. मेक इथे आहे सर, जोपर्यंत शिवसेना पॉलिटिकल पार्टी डिसाइड केली जाणार नाही तोपर्यंत व्हीप नेमका नेमला कुणी आहे या अधिकारावरती 10th शेड्यूल मधल्या जाता येणार नाही. म्हणून सुरुवातीला शिवसेना हा पक्ष मूळ कुणाचा, हे जे निवडणूक आयोगाचं काम आहे ते माननीय अध्यक्ष महोदयांनी केलं. त्याच्या मागचं कारण मुळात हे आहे, हे काम त्यांचं नाहीये, हे त्यांना ठरवायचं नव्हतं, तरी त्यांनी करण्यामागचं कारण हेच आहे. त्याच पॅरेग्राफ मध्ये म्हणतात द डिसिजन ऑफ द स्पीकर रिकॉग्नाइजिंग मिस्टर भरत गोगावले ॲज द चीफ व्हीप ऑफ द शिवसेना इज इलिगल बिकॉज द रिकॉग्नायझेशन वॉज बेस्ड ऑन द रिझोल्युशन ऑफ फॅक्शन ऑफ SSLP विदाउट अंडरटेकिंग अन एक्सरसाइज टू डिटरमाइन इफ इट वॉज द डिसिजन ऑफ अ पॉलिटिकल पार्टी. राजकीय पक्ष नेमका कोण आहे हे न ठरवताच घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे भरत गोगावलेंचं जी नियुक्ती होती ती इलिगल, बेकायदेशीर, अनधिकृत सर्वोच्च न्यायालयाने ठरवली. आणि मी काल इथे खरं तर हे बोलू नये, पण काल एका स्पेसवरती बोलताना मी बोललो होतो, हाच पॅरा असेल जो अडचणीचा ठरू शकेल आणि इथूनच मेख काढली जाईल. आज बरोबर तसंच घडलेलं आहे की इथेच मेख काढली गेली, कारण की इथे त्यांना ती संधी मिळते आहे की मला रिकॉग्नायझेशन करायचं आहे पॉलिटिकल पार्टीचं. ऍक्च्युअली इट्स नॉट हिज रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणून त्यांनी ती जी निवडणूक आयोगाकडनं राज्यघटना ती घटना वगैरे जी मागवून घेतली ती तेवढ्यासाठी होती. अगदी. जयंत माइनकर ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पण त्या अगोदर मी एक मुद्दा वाचून दाखवतो. जे आर्ग्युमेंट केलं गेलं होतं, पक्षाची रचना घटनाविरोधी आहे हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड ठाकरेंनी केली, त्याच घटनाविरोधी पक्ष रचनेचे शिंदे हे लाभार्थी आहेत. पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचं निलंबन करावं लागेल. हे आर्ग्युमेंट आहे देवदत्त कामत, उद्धव ठाकरे यांचे वकील. कारण त्याच घटनाविरोधी पक्ष नेतृत्वात निवडणुका लढवल्या व ते आमदार झाले. शिंदेचा दावा मानायचा झाला तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना निलंबित करावे लागेल. त्यामुळे शिंदे गटाचा हा दावा फ्रॉड आहे असा युक्तिवाद कामत यांनी केला.
विधिमंडळ पक्ष हा मर्यादित करण्यासाठी आहे. राजकीय पक्षापासून विभक्त होताना विधिमंडळ पक्षाला मर्जिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील व्हा, तुम्हाला वाटेल ते करा, असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. त्यामुळे आता शिंदे गटाच्या वकिलांकडून त्यानंतर युक्तिवाद केले. हे जाऊ द्या, पण जर पक्षाची रचना घटनाविरोधी आहे, हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे असं देवदत्त कामत म्हणतात, त्या पक्ष रचनेचे शिंदे लाभार्थी आणि त्याच 2018च्या घटनेमध्ये जे काही बदल केले गेले त्या बदलाला मात्र पूर्णपणे नार्वेकरांनी अमान्य केलेला आहे. हा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. घटनेवरून सगळा पेच प्रसंग पुढे उभा टाकलाय असं साधारणतः चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जयंत माइंडकर बोला. सर जयंतराव एकच एक अजून विनोद सांगायचा राहून गेला. ह्या घटनेवरनं तो आठवला. ही घटना ती घटना आहे जी निवडणूक आयोगाने यांना पुरवली नाही, मात्र त्यांच्या वेबसाईट वरती आहे, ती अमान्य आहे. हा अजून एक विनोद आहे. नाही, त्यांनी असं म्हणतं ना की दोघांनाही, म्हणजे हे मला माहित नाही, आता मी बाकी गोष्टी पण बघत होतो मीडियाचं रिपोर्टिंग. मला एक सुरुवातीच्या रिपोर्टिंगला असं मिळालं की दोन्ही गटाला घटना मागितली गेली, ती त्यांनी दिली नाही, म्हणून मग ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं ही घटना मागितली गेली. नाही, अध्यक्षांनी त्यांच्या निकालामध्ये सांगितलं ना की ही घटना इंटरनेटवरती अवेलेबल आहे, मात्र ती सबमिट केली गेली नाही, ती सबमिट करण्याची प्रोसेस आहे, ती लीडरनी करायची, हे सगळं सांगितलं ना अध्यक्षांनी. म्हणजे नाही, त्याच्या अगोदर असं म्हणाले की मी घटना मागितली पण मला घटना दोन्ही गटाकडून मिळाली नाही, म्हणून मग मी ती निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागितली, जी 1999ची घटना, कारण घटना यांच्याकडे नसेल, ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असेल. 99ची घटना, 2018ची घटना. भोयर सर त्यावेळेसचा मला तो इन्सिडेंट आठवला. माझं म्हणणं हे आहे की ही जी पिटिशन यांच्या समोर गेली ती सुप्रीम कोर्टाच्या SLP सकटच गेली ना, त्याच्यामध्ये घटना जोडलेलीच आहे ना, ती घटना तिथेच होती ना, नव्याने पुन्हा काय मागायचं होतं, यांना टाइमपास करायचा होता. जर निवडणूक आयोगाचा संबंध निकालच तुम्ही मागवला किंवा तो आला इथे, त्याच्याबरोबर सोबत घटना पण सुद्धा असेल. एक मिनिट पाहिजे. मुद्दा काय होता, गेल्या 2-3 आपण जयंत माइंडकर यांच्याकडे जाऊया. जयंत माइंडकर बोला. मनोज फक्त एक सेकंड. असं आहे, जो विषयच महत्वाचा आहे त्या विषयाला सोडून द्यायचं, म्हणजे साप सोडून द्यायचा आणि भुईला धोपटत राहायचं, असा प्रकार म्हणजे आजचा राहुल नार्वेकरांचा निर्णय आहे. माझ्या दृष्टीने हा मुद्दा फक्त एका वाक्याचा आहे की ज्या 16 शिवसेना आमदारांना, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा सुद्धा समावेश आहे, त्यांना जर का सुनील प्रभू, उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख, व्हीप सुनील प्रभू यांनी पक्षातून काढून टाकलं आणि त्यावर कारवाई करण्याच्या आधीच पुढची कारवाई केल्या गेली, त्या 16ंवरचा आम्ही निर्णय घेत नाही, आम्ही 99 पर्यंत जातो. 99चा इथे संबंध काय आहे? अँटी डिफेक्शन लॉ फक्त एका शब्दात सांगतं, एका वेळी 37 बाहेर पडले का? तर एका वेळी 37 नाहीयेत, पहिले 16 काढून टाकलंय, नंतर 24 आलेले आहेत. म्हणजे एका वेळी जर तुम्ही 2/3 गेलेले नाहीत तर तुमच्या डिफेक्शनला कायदेशीररित्या अर्थ नाही. आता 2014 पासून अनेक गोष्टी अशा या कायद्याच्या बाबतीत घडत आहे की कायदा हा शेवटी, मी सुद्धा लॉचा अभ्यास केलेला आहे, त्यातली एक गमतीदार गोष्ट आहे की कायदा हा कशासाठी असतो? पालन करण्यासाठी असतो का? कायद्याचं पालन करण्यासाठी? कायदा असतो पळवाटा काढण्यासाठी. अनेक अशा पळवाटा आतापर्यंत 2014 पासून अनेक केसेस मध्ये आपण काढताना दिसलेले आहेत. त्यातली ही अशी पळवाट, 99ची कॉन्स्टिट्यूशन कोणती, 13ची कॉन्स्टिट्यूशन कोणती, ते 18ची कोणती आणि 23 संबंध काहीही नाहीये. म्हणजे अरे संबंध काही मी विचारतही नाही, संबंध काहीच नाहीये. संबंध फक्त इतकाच आहे, त्या 16चा निर्णय द्या. त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा द्यायचं नाही, पहिल्यांदा सगळं वाचून दाखवायचं की सगळं व्यवस्थित आहे. अरे पण त्या 16नं जर का काढून टाकलेलं आहे, पक्ष प्रमुख या नात्याने काढून टाकलेलं आहे, नंतर सांगायचं ते पण लिगल आहे, म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे पुन्हा कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात. हो जाणार. दरम्यान आतापर्यंत 1.5 वर्ष गेलेली आहे, अजून 6 महिने जातील, लोकसभा होऊन जाईल,
त्याच्यानंतर पुन्हा काही असा निर्णय आला तर उरतायत 2 ते 3 महिने. एकतर राष्ट्रपती राजवट किंवा चेंज ऑफ मिनिस्ट्री, चीफ मिनिस्टर, याच्या पलीकडे काही नाही. आम्ही एकदा सत्तेवर आलेलो आहेत, लिगली इलिगली आम्हाला माहिती नाही, आम्ही सत्तेवर आलेलो आहेत. तुम्ही राजीनामा दिला म्हणून आम्ही आलेलो आहोत, व्हॉट एव्हर, आणि आम्ही आता सोडून जाणार नाही. हा एक प्रकार आहे. मी आतापर्यंत अनेक वेळा लिहिताना हे बोललेलो आहे की उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या दोघांचे राजीनामे या महाविकास आघाडीच्या डाऊनफॉलला पथ्यावर पडलेले आहेत. अतिशय चुकीच्या या दोन्ही घटना आहेत. आज या दुसऱ्या घटनेविषयी, घटनेच्या भोवती आजचं पूर्ण राजकारण फिरत आहे. जसं ह्या 16 जणांचं डिस्क्वालिफिकेशन नाना पटोलेंच्या स्पीकर म्हणून दिलेल्या राजीनाम्याविषयी घोटाळत आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा घेत ही एक माझ्या दृष्टीने एक डोलारा उभा केलेला आहे. हे 99 नाना पटोले यांना का राष्ट्रवादी यांनी महायुतीच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं होतं का? म्हणजे काय मॅनेज असं म्हणायचं तुम्हाला शंका आहे? नाही, मी असं म्हणत नाहीये, मी असं कुठेही बोललेलो नाहीये. असं मला का प्रश्न विचारताय, मला समजत नाहीये. मी सरळ सांगितलं नानांनी राजीनामा दिला. का दिला हा तुम्ही स्वतः त्या काळात त्यांनी का राजीनामा दिला तुम्ही स्वतः पाहू शकता गुगलवर, तुम्हाला दिसू शकतं सगळं तसं. मी असं कुठेही म्हटलेलं नाहीये. मी असं म्हटलेलं आहे की 2 महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राजीनामे, उद्धव ठाकरे ऍज अ चीफ मिनिस्टर आणि नाना पटोले ऍज अ स्पीकर, हे त्यांच्या सध्याच्या डाऊनफॉलला जबाबदार आहेत. हा यातला आज जे काही राहुल नार्वेकर ऍज अ स्पीकर त्यांनी वाचून दाखवला निर्णय, त्यातल्या फक्त 16 जणांच्या वरच्या कारवाईचा निर्णय हा पहिल्यांदा बोला, नंतर पुढचं बोलता येईल. लेट मी कम्प्लीट. डेप्युटी स्पीकरला स्पीकरच्या इतक्याच पॉवर असतात, त्या कमी नसतात. साध्या तालिका सभापती पदावर बसलेल्या आमदाराला सुद्धा तेवढ्याच पॉवर असतात. दुसरी गोष्ट, लेजिस्लेचर पार्टी इम्पॉर्टंट और पार्टी इम्पॉर्टंट, दॅट इज पक्ष महत्वाचा की विधिमंडळ पक्ष महत्वाचा, या महत्वाच्या वादाला संपूर्णपणे इग्नोर केलेला आहे. याचं कारण, जर हा महत्वाचा मुद्दा घेतला तर पक्ष प्रमुखांनी सांगितलेलं की या 16 जणांना मी पक्षातनं काढलेलं आहे. मग तुम्ही कोणत्या कॉन्स्टिट्यूशन नुसार काढलं, मग ती तुम्ही आम्हाला सांगितली का? असे त्यातले कायद्याच्या पळवाटा काढण्याचा प्रयत्न आहे. केवळ हा शब्द आहे. अगदी साधा राज्यशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास माझा चांगला आहे म्हणून सांगतोय की जर तुम्हाला याचा अभ्यास करायचा, याचा जर का विचार करायचा असेल तर अगदी एका वाक्यात की तुम्ही हा जो काही निर्णय घेतलेला आहात, हा निर्णय लेजिस्लेचर पार्टी महत्वाची की पक्ष महत्वाचा? तर याच्यामध्ये आतापर्यंत अनेक वेळेला सांगण्यात आलंय की पक्ष महत्वाचा. म्हणजे अगदी पहिल्यांदा 1969ला इंदिरा गांधींनी जेव्हा सुद्धा पक्ष सोडलेला होता तेव्हा लेजिस्लेटिव्ह पार्लमेंट ही त्यांच्या बाजूनी होती, पार्लमेंटचे सदस्य, तरी सुद्धा पक्ष मात्र कामराज आणि मोरारजी देसाई यांच्याकडेच राहिला. हा फरक लक्षात घ्या. आणि आम्ही इथे हा या मुद्द्याला महत्वच देत नाहीये. आम्ही 16 जणांना महत्वच देत नाहीये. एक प्रकारे ठरवून दिलेलं हा जे काही एक प्रकारचं संजय राऊत वगैरेंनी सांगितलं की आम्हाला माहितीये का येणार आहे, तशा प्रकारचा हा ठरवून दिलेला निर्णय आहे की काय असा डाऊट येतो. पावडे सरांकडे जातो. मुळात आता ज्या 14 आमदारांच्या अपात्रतेचा सुद्धा मुद्दा होता शिवसेनेच्या, त्या संदर्भात मात्र काही समजू शकलं नाही, म्हणजे कुणीही सांगू शकलं. अगदी सोपं आहे. जयंत मायनकरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. कारण का पहिल्यांदा 16 जण डिफेक्ट झाले आणि 16 जण डिफेक्ट झाले, त्यांचा नंबर 2/3 मध्ये येत नव्हता आणि ते बरोबर डिस्क्वालिफाय झाले असते. कन्व्हिनियंटली हे 2 पार्ट मध्ये स्पीकरनी करायला पाहिजे होतं. 16 जणांचा इश्यू वेगळा करायचा होता आणि यांनी काय केलं, एकत्र केला आणि त्याचा नंबर अशा तऱ्हेने केला की जेणेकरून तो आकडा 2/3च्या पलीकडे जाईल. मग मुद्दा असा येते की 2/3 मेंबरला त्यांनी मर्ज व्हायला पाहिजे. कशामध्ये? अर्थात त्यांनी बीजेपीत मर्ज व्हायला पाहिजे, त्यांची आवडती पार्टी आहे. बीजेपीत ते मर्ज नाही झाले. मग तिसरा ऑप्शन काय आहे? तिसरा ऑप्शनच हा इंटेलेक्च्युअल एक्झरसाइज आहे. काय करायचं त्यांची, तुम्ही बघा, तुम्ही पूर्वीपासूनची मोडस ऑपरेंडी बघा. शिवसेना ही आमची आहे,
मोस्ट ऑफ लोक तिथून डिफेक्ट झालेले आहे. शिंदे शिवसेनेचे खरे करता धरता आहे. शिंदेच्याच मागे सर्व काही मतदार, आमदार, खासदार आहे, असा या तऱ्हेने ती एका लाईन मध्ये सगळी थिअरी चाललेली आहे. आणि त्यामुळे कसं झालं माहितीये का, त्याचाच आधार घेत असं जसं यांनी आता एक शब्द प्रयोग केला की ठरवून दिलेला निर्णय आहे. म्हणजे हा जो फर्स्ट पार्ट होता अगदी बरोबर आहे ते, की 16 जणांचा निर्णय तुम्ही पहिल्यांदा घ्यायला होता. ऑन फेस ते डिस्क्वालिफाय झाले होते, कारण सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूचा व्हीप मान्य केला होता. मग त्या व्हीप मान्य केल्यावर त्या व्हीपवरची कारवाईच प्रोसिजरल बघायची होती. तुम्ही त्याची अथॉरिटी डिसाईड करून टाकली. तुम्ही अथॉरिटी डिसाईड करा आणि म्हटलं की सुनील प्रभू हे ऑथराइजच नाहीये, खरे ऑथराइज आहे गोगावले. आणि हा जो एक डिस्प्युटेड एरिया आहे ना, हा एवढा मोठा डिस्प्युटेड एरिया आहे की ऑन दिस ग्राउंड अलोन पिटिशन विल बी ऍडमिटेड इन सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. जयेश वाणी, तुमच्यासाठी प्रश्न आहे की ह्या 14 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, मग यात त्या संदर्भात काही भाष्य करताना नार्वेकर दिसले नाही. त्यांनी फर्स्ट पार्ट मध्ये घेतलं ना ते. नाही, हे उद्धव ठाकरेंचे जे 14 आहेत त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे? मला काय म्हणणं आहे, मी वाणींना विचारतोय, काय म्हणणं आहे त्यांचं या बाबतीत? कसल्या बाबतीत, कसला स्पेसिफिक काय नाही, 16 आमदार अपात्र होणार नाही, ते पात्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं. जो शिंदे गटानं 14 आमदारांच्या संदर्भामध्ये जी आणखी त्यांना निलंबित करावं, सस्पेंड करावायची जी याचिका केली होती, त्याचं काय झालं, त्याबद्दलचं काय भाष्य आहे? नाही, मी पण माहिती घेतोय, पण मला जे कळालंय की कुणालाही सस्पेंड केलं नाहीये. म्हणजे हे पण सदस्य राहतील, ते पण सदस्य राहतील. एक जे वाक्य माझ्याकडचं ते संपताना, ती लिंक संपता जे वाक्य माझ्या कानावरती पडलं अध्यक्षांचं, त्यांचं असं म्हणणं होतं की 10 शेड्यूल जे आहे हे कुणाला सस्पेंड करण्यासाठी नाहीये, त्याचा उद्देश कुणाला तरी शिक्षा करणं असा नाही, असं काहीतरी ते बोलण्याचं माझ्या ऐकण्यात अगदी शेवटच्या आला तर मला सुद्धा लक्षात आलं, कारण आपण पूर्ण त्यांचा निकाल ऐकण्याच्या अगोदरच आपण चर्चेला सुरुवात केली, कारण इतका शक्य नव्हतं पूर्ण निकाल ऐकणं. पण आपण ज्या वेळेला चर्चेला सुरुवात केली वाणी साहेब, त्याच्या अगोदर हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. वाक्य त्यात ते म्हणाले की परिशिष्ट 10 मध्ये सर्वांना कुणाला शिक्षा करावी, त्याचं निलंबन करावं, आमदारकीपासून वंचित करावं, असं काही अनिश्चित नाही. फक्त तुम्ही तज्ञ आहात म्हणून तुमच्याकडून ही गोष्ट समजून घ्यायची होती की, आणि याला जोडून एक वाक्य आणखी सांगतो की जे माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यात ही गोष्ट आली होती, मीडियाला हे रिपोर्ट झालंय त्यांचा वाक्य, धक्कादायक निकाल देईल, पण मी सर्वांना न्याय देणारा निकाल देईल. कदाचित हा न्याय असेल की उद्धव ठाकरेंचे उरलेले आपले 14, म्हणजे आदित्य ठाकरे वगळले तर 14, या 14 आमदारांना, म्हणजे हे त्यावेळेला बोलले नव्हते, त्या म्हणाले सर्वांसाठी न्याय देऊ, पण 14 आमदारांना त्यांनी निलंबित न करता तसा न्याय त्यांना केलेला आहे. पण बाकी उद्धव ठाकरे गटाला खूप धक्का. मला थोडस ना त्या कॉन्स्टिट्यूशनवर यायचं आहे, पार्टी कॉन्स्टिट्यूशन. मला एक सांगा की 2000 म्हणजे 1999 ची घटना ही वैध ठरवलेली आहे. कुणी? ती आयोगाने पण ठरवली होती इलेक्शन, आणि नार्वेकरांनी 1999 ची घटना वैध ठरवली. म्हणजे 2000च्या घटनेत केलेले बदल अजिबात ग्राह्य धरले नाही. तिथून या सगळ्या स्टोरीला सुरुवात होते. स्टोरी म्हणजे त्यांच्या निकालाला जे काही त्यांनी आधार घेतले, ही खरंच घटनाबाह्य कृती होती की शिवसेना पक्ष प्रमुखांना कुठलेही अधिकार नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार आहे, एकट्या उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही. हे बदल मुळात 2018 साली जे केले गेले, हे बदल केंद्रीय निवडणूक आयोगाला न कळवणं ही उद्धव ठाकरे यांची मोठी चूक नाही का? हा वाणींसाठी भोयर मला यावर एक फक्त बोलू देतो, फक्त पहिले एकच बघा वाणी भोयर, 1 मिनिट. प्रश्न कसा आहे माहिती आहे का, की 2017 साली नाना पटोलेंनी, ते तेव्हा बीजेपी मध्ये होते, त्यांनी काही चॅलेंज केलं, शेतीच्या मुद्द्याविषयी बोला, हे त्यांनी नरेंद्र मोदी ऍज अ PM चॅलेंज केलं. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी किंवा त्यावेळच्या पक्षाध्यक्षांनी नाना पटोलेंना काढून टाकलं. कोण सांगताय पक्षात लोकशाही असाव्या या गप्पा? भारतीय जनता पार्टीमध्ये ती लोकशाही आहे. पक्षात लोकशाही असावी हा एक अगम्य मुद्दा राहुल नार्वेकरांनी आणला.
मला भारतातल्या फॅमिली ओरिएंटेड कुठल्याही पक्षात त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही दिसत नाही. अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठले हे सगळे फॅमिली ओरिएंटेड पक्ष आहेत. अगदी राष्ट्रवादी शिवसेना पासून तर काँग्रेस पर्यंत ही फॅक्ट आहे. आणि त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही असेल तर मग नाना पटोलेंनी जे चॅलेंज केलेलं होतं त्याला तुम्ही काय म्हणाल की ती लोकशाही आम्ही घेतलेली कारवाई योग्य आहे? ते तर ऑन रेकॉर्ड आलेलं आहे. आपल्याला हवा तसा निर्णय देणे आणि कसंही करून वेळ काढणे हा एक प्रयत्न आहे. मला एवढंच सांगायचं होतं. हा, वाणी सरांसाठी हा प्रश्न विचारला होता मी, बोला. हा, मला मोर ऑर लेस जे माइनकर सर म्हणले तेच माझं म्हणणं आहे. फक्त मी त्याला बदल एवढाच करतो की परिवार ओरिएंटेड, फॅमिली ओरिएंटेड पक्षच नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये तरी मोदींशिवाय दुसऱ्या कोणाचा शब्द चालतो. म्हणजे पक्षांतर्गत लोकशाहीवरती त्या माणसाने व्याख्यान द्यावं जो माणूस त्या पक्षाकडून निवडून आलेला आहे आमदार म्हणून, ज्याच्या पक्षात एकाच माणसाची एकाधिकारशाही चालते आणि त्यांचं जे पॅरेंटल बॉडी आहे RSS, जिथे एक चालकानुवर्तित्वाला सगळ्याधिक महत्व आहे, त्यांनी अशा गोष्टींवरती व्याख्यान जोडावं. मला इंग्रजीतला एक शब्द आठवतो त्याच्यासाठी, आयरनी. तर ही खूप मोठी आयरनी आहे या आजच्या निकालामध्ये. जसे अनेक विनोद आहेत तशा अनेक आयरनी सुद्धा आहेत. आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जो मुख्य प्रश्न होता की त्यांनी ती जी घटना आहे ती कुठली मान्य करावी, हा निकाल आता हा जो वादाचा जो भाग आहे हा सुप्रीम कोर्टात जाईल. ड्यू प्रोसेस फॉलो केली गेली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षांकडे ती सबमिट केली नव्हती. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती होती ना. माझं असं म्हणणं आहे की मॅक्स महाराष्ट्राने न केलेली बातमी मॅक्स महाराष्ट्र स्वतःच्या वेबसाईटवरती टाकतो का? मॅक्स महाराष्ट्राच्या एखाद्या बातमीची जर समजा काही दखल घेतली गेली तर तुम्हाला कंपनीला तुमच्या नोटीस येते की नाही डिफॉर्मेशनची, तुमच्या संपादकांना येते की नाही तुमच्या बातमीसाठी? कारण की ती जी बातमी तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती टाकलेली असते तिला तुमची संस्था, तुमचं चॅनल हे तुमची अनुमती आहे असं गृहीत धरूनच तुम्ही ती ऑनलाईन करतात ना, किंवा तेच अभिप्रेत असतं म्हणून तुम्हालाही नोटीस येते. सेम जी गोष्ट 2018ची घटना जी आहे पक्षांतर्गत, ती घटना इलेक्शन कमिशन वेबसाईटवरती लावणार ते चालतं, पण ती आम्हाला अमुक नेत्यांनी सबमिट करायला पाहिजे होती आणि तमुक करायला नव्हती पाहिजे. बरं, मला एक सांगा की 2018च्या घटनेमध्ये जी काही दुरुस्ती केली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने, म्हणजे त्यावेळेला शिवसेनेने, हे सर्वोच्च न्यायालयाला कळवलं नव्हतं. हा एक मुद्दा होता ना. वेबसाईटचं काय तुम्हाला कळवलं होतं का? म्हणजे माइंडकर सरांना कळवलं होतं का? पावडे सरांना कळवलं होतं का? ज्यांना कळवायला पाहिजे त्यांना कळवलं ना. घरोघरी थोडी जाऊन वाटणार आहे पत्रिका. नाही, ती लग्नाची पत्रिका थोडी आहे. नाही, माझं म्हणणं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाला 2018चे बदल कळवले होते. विधानसभा अध्यक्षांनी जो मुद्दा काढला त्यातला त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रोसेसनी ती फाईल करायला पाहिजे होती निवडणूक आयोगाकडे, ती फाईल केली नसल्यामुळे निवडणूक आयोगाने 1999चीच जी घटना आहे तीच आम्हाला काय प्रोसेस आहे आणि यांना कुठला अपेक्षित होती नार्वेकरांना? अध्यक्षांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी ते जे राष्ट्रीय कार्यकारिणीतले नेते आहेत त्या नेत्यांपैकी कुणीतरी जाऊन ती सबमिट करणं अपेक्षित होतं. हा, असं त्यांचं म्हणणं होतं. ते फक्त एक लेटर हेड सोबत वरती दिलं, कव्हर त्याला काय म्हणतात, कव्हरिंग लेटर देऊन ती सबमिट केली गेली होती, म्हणून ती काही ग्राह्य धरता येणार नाही. काय म्हणजे ठीक आहे सर, म्हणजे मी नो कमेंट सर. म्हणजे काय होईल याच्यावरती बोलणं, प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती ती उद्धव ठाकरे असं नाही. असं थोडी. सर, असं आहे की प्रक्रिया म्हणजे काय आहे की ती त्यांच्याकडे सबमिट करायला पाहिजे. आता अमुकच माणसाने केली पाहिजे, त्याच्या मिशा काळ्याच असल्या पाहिजे, त्याची दाढी पांढरीच असली पाहिजे, त्याच्या डोक्यावरती केसच असले पाहिजे, असे काही नियम असतात का? तुमच्याकडे एका ड्यू काही गोष्टींचे नियम असतील ना. अगदीच आहेत ना सर. आता साधी गोष्ट आहे, काळ्या मिशी नाही. वाणी मला एक सांगा, मला समजून घ्यायचं, खरंच काही नियम असे असतील ना की जे नियम पाळले गेले पाहिजे. 1 पासून 10 ऐका घटनेमधले जे काही बदल असतील, एक रचना असते लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये जर तुम्ही घटनेमध्ये काही बदल केले असतील तर ती कळवण्याची जबाबदारीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करून, तुम्ही जर राज्य पक्ष असेल तुमचा तर ती निवडणूक आयोगाला कळवण्याची जबाबदारी त्यात पक्ष कुठे चुकला का हे मला म्हणायचं आहे. ती चूक आता पथ्यावर पडलेली आहे का, असं काही आहे? गुरुजी, भोयर साहेब, जर चुकला असता तर ती वेबसाईटवरती का टाकली इलेक्शन कमिशनने, माझा असा प्रश्न आहे.
म्हणजे तुम्ही अरे समजून जा. आतापर्यंत ती म्हणजे 2018 accepted होती. अहो, याचा अर्थ 2018 निवडणूक 2018 आयोगाला ची ती घटना बदल इलेक्शन ते कमिशनच्या accepted वेबसाईट होती. वरती आहे. आणि याचा अर्थ ती इलेक्शन म्हणजे कमिशनला याचा मान्य अर्थ आहे. याचा अर्थ असा होतो की निवडणूक आयोगाला आणि आता ती ते घटना म्हणतात की मान्य या होती. प्रोसेस बरोबर आहे. फाईल केली नाही. मग निवडणूक आयोगाला जी Exactly. घटना मान्य आहे, तर निवडणूक आयोगापेक्षा जरी नाही, यांना मान्य सगळे होती. पॉवर असतील ती मान्य नार्वेकरांना, होती. मग यांना अमान्य असण्याचं कारण काय? नव्हे सर, तुमच्या मुद्दा लक्षात नाही आलेला. मुद्दा असा आहे की अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जी घटना आहे शिवसेना पक्षाची, त्याच्या कॉपीज आम्ही निवडणूक आयोगाकडून मागवल्या, कारण की दोन्ही लोकांनी आम्हाला द्यायला नाही म्हटलं तर आम्ही निवडणूक आयोगाकडून मागवल्या. मग निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवताना जी कॉपी पाठवली ती 1999 ची होती. पण 2018 ची जी कॉपी आहे, जो घटनेमध्ये बदल केला गेला, म्हणजे शिवसेना प्रमुख हा शब्द बदलून शिवसेना पक्षप्रमुख असं जे पद क्रिएट केलं गेलं आणि शिवसेना प्रमुखांचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख या पदाला दिले गेले, तर तो जो बदलाची जी कॉपी आहे ती जी वेबसाईटवरती टाकलेली आहे, ती वेबसाईटवरती टाकलेली कॉपी इलेक्शन कमिशनने आम्हाला यासाठी दिली नाही कारण की ती कुठल्या नेत्याच्या थ्रू सबमिट केली गेली नाही, ती फक्त एका कव्हरिंग लेटरच्या भरोशावरती केली गेली आहे सबमिट, असं त्यांचं म्हणणं आहे. माझं ऑब्जेक्शन हेच आहे की जर मान्य नाही बेनिफिट कसला डाऊट सर, हे डाऊटफुलच आहेत सगळं. यांचा मुद्दा तो वेबसाईट कडे. एक मिनिट मी काय आपण म्हटलं, असं म्हणूया की म्हणजे यात काही फेवर झालेला असं म्हणायचं तुम्हाला? नाही हा इश्यू कसा आहे, काहीतरी चुकून काढलं, खोडून काढायचं. एक इश्यू असा निर्माण झालाय, इट रिलेट्स टू द ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स, जो आता काय ऑन रेकॉर्डवर त्यांच्याजवळ नाहीये. पण मुद्दा असा आहे की जेव्हा दोन्ही पार्टी आर्ग्यू करायला लागल्या होत्या तेव्हा त्याही लक्षात नाही आली का हा मुद्दा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून. कारण ज्या तऱ्हेने त्यांनी एवढं मोठं वाचन केलं आज, तर दोन्ही महेश जेठमलानींचं नाव 10 घेतलं त्यांनी, की त्यांनी हे मुद्दे मांडले. तर यांच्या वतीने जो कोणी वकील आर्ग्यू करत होता सेनेच्या वतीने, त्यांनी हा मुद्दा मांडायला पाहिजे होता तेव्हा. हा इश्यू आहे त्याच्यामध्ये. या संदर्भात घटना 2018 ची चुकीची, त्यात केलेले बदल वगैरे वगैरे या संदर्भात मला नाही वाटत फार काही शिंदे गटाच्या वकिलांनी आर्ग्युमेंट्स केले होते का, वाणी सांगतील आपल्याला. आणि ज्या संदर्भात फार काही आर्ग्युमेंट केले गेले नव्हते त्या संदर्भात आणखी काही अभ्यास करून नार्वेकरांनी स्वतःच निर्णय दिलेला दिसतोय. नाही ते ठरून दिला असेल तर काय. वाणी साहेब बोला. ते चांगली गोष्ट आहे सर, नाही, आणि ते चांगली गोष्ट आहे. बघा, मी काय जी गोष्ट बरोबर आहे ती बरोबर आहे. काय असतं, टू डिलिव्हर द जस्टिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जज. म्हणजे आर्ग्यू करताना वकिलाकडून काही गोष्टी जास्तीच्या केल्या गेल्या किंवा कमी केल्या गेल्या, कोणी काय आर्ग्यू केलं, यापेक्षा जस्टिस डिलिव्हर करणं ही त्या खुर्चीची, चेअरची रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे जे आर्ग्यू नाही झालं ते सुद्धा जर न्यायसुसंगत असेल, न्यायासाठी आवश्यक असेल आणि जर तसं अध्यक्षाने टाकलं असेल तर त्याला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. माझ्या इतक्या वेळेच्या बोलण्यात असं कुठे आलं का तुम्हाला, माझ्या जाणवलं का? तर जे बरोबर आहे ते बरोबर आहे. त्यांनी जर स्वतःच्या मनाने 4 मुद्दे टाकले तर नथिंग रॉंग इन इट. इंटेन्शन बिहाइंड द पुट द फॅक्ट्स, दॅट इज ऑब्जेक्शनेबल. की कुठल्या उद्देशाने ते टाकले गेले, कुठल्या उद्देशाने ते केलं गेलं, ठीक आहे, हरकत नाही सर. सुप्रीम कोर्टात जाणार हा निकाल 110% आणि सर्वोच्च न्यायालयात. माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे, एक अगदी सोपा प्रश्न भोयर सर, जे तुम्ही ज्याच्याने ह्या सगळ्या चर्चासत्राची सुरुवात केली ती राजकारण व्हायचं. माझं आता सरळ स्पष्ट म्हणणं आहे, चला शिवसेना तुमची आहे, तुम्ही शिवसेना निर्माण केली, सगळं तुमचं आहे. चला आता महापालिकेच्या निवडणुका कधी लावतायत सांगा महाराष्ट्रभरातल्या, कर लो. अरे तुम्ही म्हणताय ते जर सत्य जिंकलं असेल तर या सत्य घेऊन जनतेच्या दरबारात हो जाएगा. महापालिका निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्याचा निकाल काय लागणार म्हणजे हे अगम्य अशी गोष्ट आहे. जो काय लागेल, आणि ज्या मुळात तुमची जी रचनाच आहे खालून वरपर्यंत, संसदेपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तुम्ही सुरुवात करता, ग्रामपंचायतीपासून तर वरपर्यंत, ती जर संस्थाच कार्यान्वित नाही आहे आणि जे लोकांसाठी आपण म्हणतो, लोकांच्या सेवेचा उल्लेख सातत्यानं राजकारणी करतात आणि त्याचं नेमकं काय झालं याचं उत्तर तर सत्ताधाऱ्यांनाच द्यावं लागेल, कारण त्यांच्या हातात ते आहे. मी पावडे सरांकडे येतो. जर या निर्णयापत शिंदेचे आमदार 16 हे पात्र आहेत, शिंदेची गटनेते म्हणून जी हकालपट्टी केली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ते अत्यंत चुकीची आहेत, या फाइंडिंग पर्यंत येण्यासाठी सर्वात महत्वाचं रिझनिंग जे काही घेतलं असेल नार्वेकरांनी, ते कुठलं वाटतं तुम्हाला? त्यांनी सर्वात पहिले पॉलिटिकल पार्टी डिसाईड केली. तर पॉलिटिकल पार्टी जो आहे ना, सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांच्या जजमेंटमध्ये डिस्टिंग्विश केलं होतं की लीडर, पॉलिटिकल लीडर आणि लेजिस्लेटिव्ह लीडर.
आणि पॉलिटिकल लीडरला, त्या पार्टीच्या पॉलिटिकल लीडरला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे ते पक्षावर गेले आणि खरा पक्ष कोण ते डिसाईड करता, आणि त्यांनी तो पक्षच पूर्णपणे शिंदेच्या घरात आणून ठेवला. हा त्याच्यामध्ये भाग झालेला आहे. सगळी मेघ तिथे आहे ती. बरोबर. म्हणजे 1999च्या घटनेचा आधार घेत त्यांनी उद्धव ठाकरे गटाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि इतके आर्ग्युमेंट्स हे सुप्रीम कोर्टात, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये झाले, त्याचा काही उपयोग झाला नाही आणि उलट इतके दिवस सगळे काही आर्ग्युमेंट सुरू होते. मला वाटतं त्यालाही काही फार अर्थाने त्यांनी घटनाच पकडून घेतली. 1999च्या घटनेनुसार ज्यात शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च आणि पक्षप्रमुख म्हणून जे काही बदल उद्धव ठाकरे यांच्यासाठी केले गेले घटनेत, ती बाजूला ठेवल्या गेल्यामुळे स्वाभाविक राष्ट्रीय कार्यकारिणीचा आधार घेत केवळ पक्षप्रमुख हा निर्णय घेऊ शकत नाही, ते घातक आहे असं म्हणतात. त्यांनी नार्वेकरांचं निरीक्षण आहे की ते पक्षासाठी सर्वोच्च अधिकार पक्षप्रमुखांना देणं अत्यंत घातकाचं नार्वेकरांनी निरीक्षण व्यक्त केलं. गटनेत्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीतच होऊ शकतो. तो कार्यकारिणी काही झालीच नाही, त्याच्या तारखा, त्याचे सगळेच गोंधळ असल्याचं हे सगळं सांगण्यात आलं. 25 जून 2022 ठाकरेंनी बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणी ही बनावट आणि कागदपत्रे आणि त्यावरच्या सह्याही बोगस आणि त्याच्याबद्दल एकंदरीत शंका उत्पन्न करणाऱ्या सगळ्या घडामोडी असं त्यांनी मत मांडून या राष्ट्रीय कार्यकारिणीत जो निर्णय घेतला गेला हकालपट्टीचा, तो पूर्णपणे रद्दबातल ठरवला. त्यांनी काय केलं की त्यांनी तो एव्हिडन्स डिस्कस केला. त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रीय कार्यकारिणीची त्यांनी असं आणून ठेवलं की मिटिंगच झाली नाही, तर त्यावर सह्या नाही, तिथं अटेंडन्स नाही, असा तो एव्हिडन्स त्यांनी आणून ठेवलेला आहे. तिथे असं आणून ठेवलेला आहे. आता यांच्या वतीनं काय आर्ग्यू केलाय, आता ह्या गोष्टी आपण इथे बोलू शकत नाही. इलेक्शन कमिशनर समोर कशी बाजू मांडल्या गेली इथे आपण या चेंबरमध्ये सांगू शकत नाही. माहितीये का, सिव्हिल केसचा सगळ्यात महत्वाचा इश्यू कसा असतो की बहुतेकदा सिव्हिल केसेस हा वकिलाच्या चुकीने हरतात. बऱ्याचदा हा माझा आजही समज आहे. तिथे जर तुम्ही मेहनत केली नाही, ती फॅक्ट बरोबर मांडली नाही, सबस्टॅन्शियल एव्हिडन्स तिथे दिला नाही, तर वरचे कोर्ट तुमच्या चुका दुरुस्त करायला बसलेले नाही आहे. समजलं का. आता हे तिसरा मुद्दा जो सांगितला होता तुम्ही इलेक्शनचा इथे हे केला, ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही एक गोष्ट मिस करतोय. सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून न्याय बघा, त्याची प्रतिक्रिया घ्या तुम्ही, आमचं सोडून द्या. सामान्य माणसाला काय वाटतंय बघा तुम्ही, कोणाला मी इथे सांगतो कारण मी अजूनही स्वतःला सामान्य माणूस वाटतो की मला हे आवडलेलंच नाहीये. हा जो प्रकार झाला गेल्या 5 वर्षामध्ये, हे महाराष्ट्राची संस्कृतीच नाहीये. हे बिलकुल महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. हे पुरोगामी राज्य आहे. ह्या देशाला एक आदर्श ठेवणारं एक राज्य होतं आणि या राज्यात ज्यातून सत्तांतराचे बदल झाले ना 6 वर्षात, अतिशय घाणेरडे झालाय. आणि आता मी त्याला नाव देत नाही जजमेंटला काय आहे, पण हे जजमेंट ठरवून लिहिलं. 2 प्रकारचे जजमेंट्स असतात. जेव्हा आम्ही पाहतो ना की नेमकं समोर काय येते, फ्लो मध्ये असते ना, पताच लागत नाही काय येते काय येते. हे पहिल्यांदा वाचलं ना तेव्हाच कळून चुकलं का शेवट काय आहे. मोमेंट स्टार्टेड रिडिंग जजमेंट ना, त्याच वेळेस कळलं का एंड काय आहे म्हणून. आणि हे लिहून अक्षरशः लिहून आणलेलं जजमेंट. नाही सर, पावडे सर, मी एक छोटी सुधारणा करतो आपल्या बोलण्यामध्ये. फक्त जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा निकाल कळाला नव्हता. निकाल आपल्याला ज्या दिवशी खटला सुरू झाला त्या दिवशीच कळाला होता. म्हणजे ते म्हणतात ना की माणूस गेला होता, फक्त डिक्लेअर करणं बाकी होतं, ते आज डिक्लेअर झालं, एवढंच आहे. माइनकरांसाठी प्रश्न आहे की मूळ राजकीय पक्ष हा शिंदेचाच आहे आणि शिंदेचा गट हीच खरी शिवसेना, या मतापर्यंत नार्वेकर पोहोचण्याचं नेमकं काय कारण असेल? नाही, कारण नाही. तसे आदेश आहेत सर्व शब्द, तसा निर्णय देण्याचे आदेश आहेत की काय अशी शंका येते. याचं कारण असं आहे की लेजिस्लेचर पार्टी आपण तेव्हा मोजायची जेव्हा पक्ष महत्वाचा. हा आता अगदी पूर्ण राज्यशास्त्र आणि कायदा काढायचा झाला तर इंग्लंड अमेरिकेपासून पक्ष महत्वाचा की लेजिस्लेचर पार्टी महत्वाची, हे वाद या सर्व डेमोक्रेटिक कंट्रीज मध्ये झालेले आहेत. आणि त्याचं उत्तर प्रत्येक वेळेला पक्ष हेच आलेलं आहे. आदरणीय राहुल नार्वेकरांनी आपल्या जजमेंट मध्ये तो मुद्दा विचारात घेतला नाही असं माझं मत आहे. पहिली गोष्ट. दुसरं, तुमचा जो ठाकरेंच्या विषयीचा स्पेसिफिक प्रश्न आहे त्याला मी पूर्णपणे पॉलिटिकल अँगलने घेतो.
की शिंदेंचीच शिवसेना का? मुळात एक वेळ काँग्रेस चालेल, पण भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठ्या प्रमाणात जर का हर्ट झालेली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी 2019ला त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मागितलं म्हणून तिथे खरी भारतीय जनता पार्टी हर्ट झालेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही देत नाहीये सांगितल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी इतर दोघांचा हात पकडून आपल्याला जे पाहिजे ते कसंही करून मिळवलं, आणि ते सुद्धा 2.5 वर्षच, ही भारतीय जनता पार्टीला इतकी जिव्हारी झोंबलेली बाब आहे की भारतीय जनता पार्टीच्या मला माहित असलेले जे काही त्यांच्यातले अंतस्थ सोर्सेस आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे, वाटेल ते झालं तरीही महाराष्ट्रातल्या या दोन्ही राजकीय पक्षांचं कंबरडं पूर्णपणे मोडायचं. आपल्याला माहिती आहे अजित पवार सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपच्या बरोबर आलेले आहेत आणि बारामतीतून सुनेत्रा पवार कदाचित सुप्रिया पवारांच्या विरुद्ध लढू शकतात. मगाशी जो प्रश्न निर्माण झाला की मुंबई महापालिकेचं इलेक्शन का घेत नाही, याचं कारण शेवटी मुंबई म्हणजे शिवसेनेची स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला फेवरेबल वाटेल ते वातावरण तेव्हाच ते घेतलं जाईल. हे अगदी साधं उत्तर आहे. अगदी याला एक उत्तर दे की 2018ला पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार चुकीचे आहे म्हणण्याचा अधिकार हा नार्वेकरांना आहे की केंद्रीय निवडणूक आयोगांना आहे? आणि एक मत आणखी नोंदवतात की पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम, ठाकरे गटाचा दावा त्यांनी फेटाळला ते ठीक आहे, मी एक निरीक्षण मांडतो. ते असं म्हणतात की पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार देणं घातक आहे. हा मला आहे की कोणाला प्रश्न आहे? स्पीकरचं ज्युरिडिक्शन आहे की सर्व केंद्रीय निवडणूक आयोगाचं ज्युरिडिक्शन आहे? हा प्रश्न मला विचारलाय की कोणाला विचारलाय? म्हणजे वाणी देऊ शकतील उत्तर त्याचं. हा मुळात हा अधिकार दोघांनाही नाहीये ना. निवडणूक आयोगाने हे ठरवायचं आहे की अंतर्गत घटना काय असेल, त्याच्यातली नियमावली काय असेल, त्याचं स्ट्रक्चर काय असेल, ना हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील. हे दोघांनाही अधिकार नाहीये. अगदी आपण अजून सोपं उदाहरण देतो मी, कारण की दर्शक बघत असतात, दर्शकांना वाटतं की खूप बोल्ड कमेंट केल्या जातात, तर तसं नाहीये. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी असते. तुम्ही तुमची घटना बनवता, तुम्ही तुमची नियमावली बनवता, तुम्ही तुमच्या नियमावली तुमच्या लोकांसाठी बनवून तीच इम्प्लिमेंट केली जाते. त्या नियमावलीमध्ये जनरली हायकोर्ट सुद्धा इंटरफेअर करत नाही. मी तुम्हाला अशी किमान एक 5 प्रकरणं सांगू शकतो की ते म्हणतात की तुम्ही एक घटना बनवली आहे की नाही तुमच्या लोकांसाठी, तुम्ही लोकांनी मिळून, तुम्ही एकाच ठिकाणी राहणारे आहात, त्याच्यामध्ये आम्ही ते जे नियम बनवलेले आहेत, हा ते नियम मूळ कायद्याला कॉन्ट्ररी आहेत की नाही आहेत. जसं मूळ कायदा सांगतो की तुम्ही अमुक टक्क्यांपेक्षा जास्त मेंटेनन्स घेता कामा नये, तर सोसायटी हा नियम नाही करू शकत की आम्ही 100 रुपये जर असेल डिस्क्राईब अमाऊंट तर आम्ही 500 रुपये घेतोय किंवा 101 रुपये घेतोय. तर तसं असेल तर कोर्ट नक्की इंटरफेअर करतं. पण 100 रुपये जास्तीत जास्त असेल आणि जर एखादी सोसायटी म्हणत असेल की आम्ही 5 रुपये घेतो आणि ते ठरवल्यानंतर सुद्धा जर कोणी 5 रुपये भरणार नसेल आणि तो जर अजून काही कारण सांगत असेल तर हायकोर्ट म्हणतं आम्ही या सगळ्या भानगडीत पडत नाही, तुम्ही ठरवलं की नाही सगळ्यांनी मिळून, ही तुमची घटना आहे. त्यामुळे घटना ज्या संस्थेची बनवली जाते त्या संस्थेच्या घटनेमध्ये इतरांना दखल देण्याचा कुठल्याही व्यवस्थेला कुठलाही अधिकार नाही. मग तो निवडणूक आयोगाला पण नाहीये आणि तो विधानसभा अध्यक्षांना देखील नाहीये, जोपर्यंत ती घटना ही कॉन्ट्ररी ऑफ द लॉ असत नाही. मग कॉन्ट्ररी ऑफ द लॉ काय आहे, तर पक्षामध्ये लोकशाही असावी, पक्षांतर्गत लोकशाही असावी, ही जी कवी कल्पना आहे. पण तरी सुद्धा आपण हिला म्हणून ही घटनेचं हे स्पिरिट आहे राज्य घटनेचं. तरी सुद्धा सेपरेशन ऑफ पॉवर. हा मी थांबतो सर, पावडे सर मी थांबतो. हे बघ एक मिनिट मनोज, एक मिनिट. मी काय म्हणतोय की हा देश कशाने चालला पाहिजे, कायद्याने चालला पाहिजे. कायदा कोणता आहे, संविधान. ऑल लॉज इन इंडिया आर सबऑर्डिनेट टू द कॉन्स्टिट्यूशन. 3 विंग्स आहे गव्हर्नमेंटच्या. शासन म्हटलं म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. कोणालाच अमर्याद पॉवर नाहीये. प्रत्येक याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. लेजिस्लेचरची मर्यादा ठरलेली आहे, एक्झिक्युटिव्हची मर्यादा ठरलेली आहे आणि ज्युडिशियरीची सुद्धा मर्यादा ठरलेली आहे. आणि जर ही मर्यादा त्यांनी ओलांडली तर एक्सीड ऑफ पॉवर होते आणि एक्सीड ऑफ पॉवर म्हणजे क्रॅश होते. आजही तसंच झालेलं आहे. तुम्ही इलेक्शन कमिशनचा अक्षरशः पूर्ण पॉवर एक्झरसाइज केलाय, पॉलिटिकल पार्टी डिसाईड करून टाकलेली आहेत. हा एक जबरदस्त इश्यू आहे. हा एक्सीड ऑफ पॉवर आहे, दॅट विल बी चॅलेंज इन द सुप्रीम कोर्ट. मुद्दा असा आहे की डेमोक्रेसीमध्ये कुणीही एका माणसाच्या हातात सत्ता राहत नाही. पॉवर टेंड्स टू करप्ट मॅन अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. म्हणून कधी सत्ता हे एका माणसाच्या ठिकाणी एकत्रित करून राहू शकत नाही. त्यामुळे नथिंग रॉंग. तुम्ही जर एका नॅशनल फोरम तयार केलं आणि त्याच्यात थ्रू जर एक्झरसाइज करायला घेतला आणि त्याचा चेअरमन जर अध्यक्ष आहे, ऑल राईट, त्याच्यात काही चुकीचं नाहीये, बिलकुल चुकीचं नाहीये. हा इश्यू आहे.
मग ती म्हणजे काय, मग सगळ्याच पॉलिटिकल पार्टीला लागू आहे, काँग्रेसला लागू आहे, बीजेपीला लागू आहे. आता ह्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीला इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. जयंत नार्वे, आपले नार्वेकर, राहुल नार्वेकर जर या जायसरून बोलत असेल तर त्यांनी आपल्या पार्टीमध्येच बघावं की त्यांच्या पार्टीमध्ये लोकशाही, खरी लोकशाही आहे का म्हणून. $1,000,000 क्वेश्चन तर हाच आहे आज, की खरी लोकशाही कुठे आहे. आणि तीच तर लढाई आहे आज या देशात, दुसरं आहे काय. खूप धन्यवाद तिन्ही मान्यवरांचे. ऍडव्होकेट अशोक पावडे कायदेतज्ञ म्हणून या चर्चेत सहभागी झाले, ऍडव्होकेट जयेश वाणी आणि त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक जयंत माईनकर हे उशिरानं का होईना पण आपल्या चर्चेत सहभागी झाले. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या मुद्द्यांची उकल होऊ शकले. काही बाबतीत राहुल नार्वेकरांचा निकाल, त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं ही अनाकलनीय आहे. सामान्य माणसांना यातून काय बोध होईल मला माहित नाही, पण त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न चर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी केल्या. आपापल्या ज्युरिडिक्शन्स असतात त्या ओलांडण्याचा प्रयत्न झाल्याचं निकालात दिसतंय, असंही तुमचं म्हणणं आहे. पण तुम्हीच ते म्हणतात कारण तुम्ही कायद्याचा अभ्यास करता आणि तुम्हाला याची जाणीव पूर्णपणे आहे आणि अत्यंत गंभीरतेने ही जाणीव आहे आणि अत्यंत गांभीर्यानं तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्यानंतर हा महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर स्पीकर आणि विधानसभाच्या अध्यक्षसमोर हा मुद्दा होता की केवळ 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर तुम्ही निर्णय द्यावा. पण या निर्णयाच्या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांनी वेगवेगळे निर्णय दिले, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या. त्याबरोबर की चुकीच्या या पुन्हा एकदा वरच्या कोर्टामध्ये त्याचा न्याय निवाडा होईल. तुर्तास मी तिन्ही मान्यवरांचे आभार मानतो आणि या चर्चेला इथेच थांबवतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा